आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी दुखरी बाजू आहे, संकट आहेत. म्हणून ही दुःख, संकट कायमची असणार आहेत का? परिस्थिती आज आपल्याला हवी तशी अनुकूल नाहीये. ती सध्या प्रतिकूल आहे. म्हणून ती कायमची तशीच असणार आहे का? तर असं अजिबात नाही. काळ्या कुट्ट अंधाऱ्या रात्री मागून जसा दिवस उजाडतो, प्रकाश येतो, अगदी तसंच सुखामागून दुःख येणारच असतं. माणसाचं आयुष्य सुद्धा निसर्गाच्या चक्राप्रमाणे असतं, असं सांगणारा आजचा अभंग. चला सोडवूया. नमस्कार, रजनी आणि आपण पाहतोय गाथा माझ्या नजरेतून या सिरीज मधील आजचा 14वा अभंग. आजच्या अभंगातील पहिलं चरण. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले अविट निज सुख. तुकोबा म्हणतात, जीवनात संकट येतात तेव्हा आपण लगेच खचतो. सगळं संपलं की काय असं वाटतं. मी स्वतः या बाबतीत टोकाची वल्नरेबल आहे. पण या चरणातून महाराज आपल्याला सांगतात की दुःख, वेदना कुणालाही चुकलेल्या नाहीत. भोग प्रत्येकाला भोगावे लागतात. ते दुःख एकदा भोगून संपवलं की पुढे कायमचा आनंद मिळतो. जसं वादळ येऊन गेलं, पाऊस पडून गेला की आकाश पुन्हा निर्मळ होतं, अगदी तसं. इथे अवीट या शब्दाचा अर्थ न संपणार असं शाश्वत सुख, जे चिरकाल टिकणार आहे. निज सुख या शब्दाचा अर्थ बाहेरच्या व्यक्ती आणि वस्तूमधील सुख नव्हे, तर आपल्या अंतरीच्या आत्म्यातून येणाऱ्या आनंदाचं सुख. म्हणून या पहिल्या चरणात महाराज सांगतात, क्षणभर म्हणजे ज्या काही काळासाठी जे वाईट किंवा जे दुःख आमच्या वाट्याला आलं ते आम्ही सोसलं, पण त्यातून आम्हाला अवीट निजसुखाची प्राप्ती झाली आहे. दुसरं चरण. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची या. हे दुसरं चरण सहज वाचलं किंवा ऐकलं तर ते उमजणार नाही. इथे काही नवनवीन शब्द आलेले आहेत. सांडी म्हणजे एखादी गोष्ट सांडणे, सोडून देणे. मांडी मागे म्हणजे एखाद्या गोष्टी मागे असणाऱ्या आपली आसक्ती ती सोडून देणे, लोभ सोडून देणे आणि पुढे जाणे. बरोबरी हा शब्द सुद्धा आपल्यासाठी नवीनच आहे. बरोबरी हा शब्द संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये विविधांगी अर्थाने वापरलेला नेहमी आढळतो. इथे या अभंगात बरोबरी म्हणजे एखाद्या गोष्टीवर भरवसा असणे, विश्वास असणे. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी म्हणजे आता आपण देह, संसार, मान अपमान, लाभहानी या सर्व गोष्टी सांडल्या आहेत, म्हणजे सोडल्या आहेत. म्हणजेच या भौतिक गोष्टी प्राप्तीची जी आसक्ती आहे ती मागे सोडून दिली आहे. कारण भूतकाळात आपण या गोष्टीवर भरोसा ठेवला आणि म्हणून अधिकचं दुःख वाट्याला आलं. अधिकची परी दुःखाची या म्हणजे हे अधिकचं दुःख भोगत बसण्यापेक्षा आता आम्ही संसार, देह, माणसं यांची आसक्ती सोडली आहे. आणि जेव्हा आपण सोडून द्यायला शिकतो तेव्हा माणूस शांत होतो, आणि आपण शांत होतो तेव्हाच आपल्या आतला ईश्वर आपल्याला सापडतो, असं दुसऱ्या चरणात महाराज सांगतात. तिसरं, शेवटचं आणि खूप महत्वाचं चरण. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंता चिये पाय. इथे तुकोबा म्हणतात, आता माझं येणं जाणं संपलं. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून संपलं, किंवा सुखदुःखाच्या चढउतारातून संपलं, अपेक्षा आणि निराशेच्या खेळातून संपलं. या सगळ्यातून आम्ही आता मुक्त झालो आहोत आणि त्या अनंताच्या म्हणजे परमेश्वराच्या पायी स्थिरावलो आहोत. एकूणच काय,
तर आजचा अभंग आपल्याला हेच सांगतो की माणसाच्या आयुष्यात येणारी दुःख काही वेळापुरती असतात. प्रत्येकाची ती वेळ कमी किंवा जास्त असू शकते. ती ठरलेली दुःख सहन केल्यावर आपल्याला सत्याचा प्रकाश दिसतो. आपल्या वाट्याला आलेले भोग भोगून संपल्यावर तो अखेरच्या आनंदाचा दरवाजा उघडतो. आपणही सगळे आपल्या वाट्याला आलेली वेळ, आपले भोग भोगून संपवूया आणि त्यासाठीची लागणारी सहनशक्ती आपल्या सर्वांच्या अंगी येऊ, यासाठी मी श्री विठ्ठलाचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ संपवते. आजचा अभंग व त्याचा भावार्थ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमचे मित्र, नातेवाईक, तुमच्या सर्कलमध्ये जरूर शेअर करा. आणि हो, अजूनही आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.